नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत घोडेमुखच्या यात्रेला. सो बघूया तिथल्या रूढी परंपरा आणि सर्व गोष्टी आणि कशी असते घोडेमुखची यात्रा ती पण पाहू. चला तर भेटू यात्रेमध्ये. वाजले 3:45 आणि आता आपण निघूया यात्रेसाठी. आपल्या समोर बाईक रेडी, चला निघूया. नमस्कार मंडळी, तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण जात आहोत श्रीदेव घोडेमुख देवस्थानाच्या वार्षिक जत्रोत्सवाला. आता आपण निघालो आहे जत्रेला जायला. नेहमीप्रमाणेच आज आपण बाईकने प्रवास करणार आहोत आणि माझ्या घरापासून श्रीदेव घोडेमुख देवस्थान आहे 45 ते 50 किलोमीटर. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे आज पण ट्रॅव्हलिंग पार्टनर आहे समीर नलावडे. आज मी हेल्मेट वेगळं घेतलं त्यामुळे व्हिडिओ मी करणार नाही आहे, तर जेवढे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आहेत समीरच करणार आहे मागे बसून. आणि त्याचंही चॅनल आहे मिस्टर समीर नलावडे, बघा. आणि त्याचे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण पोचलो आहे झारापमध्ये. इथून डावीकडे वळलं तर सावंतवाडी आहे, समोर गोवा, आणि पुढे जाऊन आपल्याला उजवीकडे वळायचं आहे वेंगुर्ले रोड, मळेवाड त्या बाजूला. आमचा प्रवास असा चालू झाला आहे की ओरोसमधून निघालो कुडाळ, त्यानंतर झारापवरून पुढे मळगावला जाणार. सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून जो रोड पुढे गेला त्याच रोडने आम्ही पुढे प्रवास करणार आहोत. तर इथून आपण आता खाली उतरणार आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला उजवीकडे वळायचं आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या रोडला. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईन की कसं जायचं आहे. पण प्रवासातच थोडीफार माहिती घेऊया श्रीदेव घोडेमुख देवस्थानाची. श्रीदेव घोडेमुख देवस्थान हे मातोंड पेंडूर या वेंगुर्ला तालुक्यातले गावात आहे. प्राचीन परंपरा लाभलेला हा गाव आहे. मातोंड पेंडूर गावचे ग्रामदैवत व शंकराचे रूप अशी कीर्ती असलेले, दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले 360 चाळ्यांचा अधिपती श्रीदेव 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 घोडेमुख 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 देवस्थान 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 सिंधुदुर्गातील सावंतवाडी मळेवाड या मार्गावरून ये जा करणारे भक्तगण आवर्जून इथे नतमस्तक होतात. श्रीदेव घोडेमुख हे देवस्थान मातोंड, पेंढूर, मळेवाड, न्हावेली या गावांच्या सीमेवर आहे आणि जागृत आहे. आता आपल्या इकडून उजवीकडे वळायचं आहे. आपण आलो तो होता मुंबई गोवा महामार्ग. इथून आपण आता उजवीकडे वळून आता सरळ आपल्याला जायचं आहे. इथून जवळपास 10 ते 12 किलोमीटरवर आहे श्रीदेव घोडेमुख देवस्थान. चला तर जाऊया आपण पुढे. समोर आपल्याला दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर सांगायचा मुद्दा असा की तळ कोकणातील जवळपास सर्व रहिवाशांना श्रीदेव घोडेमुख देवस्थानाचं महात्म्य, प्रथा जवळपास सर्व माहिती आहेत. आणि आपण आता त्याच मला बघायचं होतं म्हणून मी जातोय की नेमकं काय काय असतं. प्रत्येक गावची रूढी परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्या पाहून त्या अनुभवायच्या. आणि इथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे. इथून थोडं अंतर आपल्यावर येतं सावंतवाडी रेल्वे स्थानक. काही वर्षापूर्वी या रस्त्याला काहीच नव्हतं.
पण रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला आता खूप छान डेव्हलपमेंट झाली. बघू शकता तुम्ही, हे बघा, इमारतीला दुकाने आली, हॉटेल्स आहेत आणि मार्केटही आहे छोटंसं, छान आहे. आणि हे आहे सावंतवाडीचं रेल्वे स्थानक. चला आपण जाऊया पुढे, आपल्याला अजून खूप नंतर गाठायचं आहे. सो जाऊ पटापट. आता आपण पोचलोय देवस्थानाच्या जवळ. तशी ही दुतर्फा पार्क केलेली वाहनं दिसायला लागलेत. बघू पुढे किती गर्दी आहे आणि गाडी लावायला कुठे मिळत आहे. सगळी लोक परत येत आहेत आणि आम्ही त्या बाजूला चाललोय. काय बघायला मिळेल बघूया. आणि खूप लांबून गाड्या आहेत, म्हणजे खूप लांब पण पार्किंग केल्यात गाड्या, म्हणजे गर्दी अफाट असणार हे निश्चित आहे. पुढे किती गर्दी मिळते पुढे देव जाणो. आणि कुठपण असं जायला मिळत आहे. ट्रॅफिक लागलंय. बघू, देवाची इच्छा असेल तर पोचू आम्ही त्याच्यापर्यंत. दोन किलोमीटर मागून पासून खूप वाहनं दिसत आहेत, पण जसं जसं पुढे तशी गर्दीही वाढत जाते, चालणारी माणसंही वाढत जात आहेत. पुढे जाऊन किती आहे आणि वर चढायला मिळेल की न मिळेल ही पण शक्यता आता कमी आहे. बघू वरती जायला मिळतंय का. संध्याकाळ झाली, समोरनं परतणारी माणसं दिसत आहेत. देवाचे कार्यक्रम संपण्याआधी पोचलो तरी खूप आहे. मनात पॉझिटिव्ह विचार करत करत चाललोय. बघू वरती जाऊन देवाचे दर्शन घ्यायला मिळत आहे का. चला आधी पहिली पार्किंगला जागा शोधतो, त्यानंतर पुढे. अंतर तर बरंच आहे, जेवढं पुढे जाऊन पार्किंग करायला मिळेल तेवढं ठीक आहे. आणि हे बघा समोर माणसं सगळे कोंबड्यांची मान देऊन पुन्हा घेऊन येत आहेत. प्रत्येकाच्या हातात पिशवी दिसते, पिशवीत कोंबडी आहेत. फायनली तुफान गर्दी मिळते, समोर दिसते समोर. तरी आपल्याला 1 किलोमीटर जायचं आहे पुढे. त्यानंतर मुख्य जो गेट आहे तो दिसेल. बघू आता कुठपर्यंत जायला मिळत आहे. आणि हे बघा दोन्ही बाजूला दुकानं आहेत, सगळ्या प्रकारची दुकानं आहेत. आणि बघा केळी घेऊन चाललेत वरती. बघूया काय होतं आता. बस सगळे कार्यक्रम मिळाला पाहिजे. पुढे जाऊन पार्किंगला जागा मिळाली पाहिजे. आणि पुन्हा 800 ते 900 मीटर वर डोंगरात चढायचं आहे. इथूनही एक वाट आहे आणि पुढूनही आहे. आपण पुढून जाऊया, इथून खूप गर्दी आणि अरुंद वाट आहे. आपण पुढच्या वाटेने जाऊया. आणि इथे तर खूप जास्त गर्दी आहे, हळूहळू पुढे जावं लागते. असं वाटतंय की आता वर्ष कार्यक्रम काय मिळणार नाही आहेत. आणि फायनली इथे येऊन आम्ही अडकलो आहे. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. ट्रॅफिक पोलीस आणि प्रयत्न करतात ट्रॅफिक सोडवायचा, पण खूप जास्त गर्दी आहे. समोर एक ट्रक थांबला, त्याच्यामुळे सगळंच जाम झालं आहे. आणि वरून येणारा गर्दीचा लोंढा एवढा आहे की गर्दी आवरणारी नाही आहे. आणि माझी बाईक इथे ओव्हरहीट दाखवायला लागली आहे. चला परतूया इथून. गर्दी एवढी आहे की मग इथून परतायचा निर्णय घेतोय आता आम्ही.
आणि कुठेतरी जिथे जागा मिळेल तिथे गाडी लावून मग तिथून चालत येऊ, कारण बाईक जाणं पुढे शक्यच नाही, खूप गाड्या अडकल्यात पुढे. चला इथून मागे जाऊया आणि कुठेही गाडी लावायला जागा मिळेल गाडी लावूया. हे बघा खूप प्रयत्न करतात पोलीस. खूप प्रयत्न करून शेवटी एक जागा मिळाली दुकानाच्या मागे, तिथे बाईक लावली. ही बघा तिथे बाईक लावली आहे, मोकळी जागा मिळाली, छान सुरक्षित राहिली. आता आपण जाऊया जत्रेमध्ये. खरं सांगायचं तर चालत पुढे जायला मिळत नाही आहे. गाडी घेऊन जायचं लांबची गोष्ट, चालत पण पुढे जाता येत नाही आहे, कारण आम्हाला उशीर झाला आहे. त्यामुळे वरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, खालून वर कोण जात नाही आहे. आणि आम्हीच चाललो आहे त्या बाजून तिकडे, आणि खूप कमी माणसं आमच्या या साईडून चालत. समोरून सगळा लोंढा समोरून येतो आहे, त्याच्यामुळे एक एक पाऊल म्हणजे इंचात पावलं पडत आहेत. खूप कठीण आहे. कधी पोचणार होतं ह्या अशा वेगाने काय माहीत. हे बघा एवढंच पाऊल पडतंय, परत थांबलो, परत तेवढंच चालतोय, परत थांबतोय. काय दाखवतो गर्दीत नका चालतं ते वाट काढत आणि काय दाखवतो. या गर्दीतून वाट काढत शेवटी आम्ही पोचलो ह्या मुख्य दरवाजाकडे. पण आम्हाला इथून पुढे सरकायलाच मिळत नाही आहे, कारण वरून येणारी भाविक आहेत, याची गर्दी खूप जास्त आहे. त्यामुळे आता इथून पुढेचा निर्णय आम्ही नाही घेत आहोत. आणि ते विचारलं तर म्हणतात वरून एकदा तरंग खाली उतरले की वरती देवस्थान बंद केलं जातं, वरती कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे आता इथूनच आम्ही दर्शन घेणार आहोत आणि तुम्हाला पुढे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू. कारण आता वरती जाणं शक्य नाही आहे, कारण वरून सगळे येणारे खाली येतात आणि वाट अरुंद आहे, त्यात भाविक जास्त आहेत, त्यामुळे विरुद्ध दिशेला चालणं शक्य नाही होणार. त्यामुळे आता इथंच थांबून येणारे तरंग देवता त्या तुम्हाला दाखवतो. ज्या भाविकांना आता वरती जायला मिळणार नाही आहे, कारण तरंग खाली आले आहेत, देवस्थान बंद झालं आहे, तर वरती जायला ज्यांना मिळणार नाही त्यांना चाळ्यांना जो मान द्यायचा असतो कोंबड्याचा, तो इथेच मानवणार आहेत. त्यामुळे इथेच कोंबडी कापली जाणार आहेत. आणि जर तुम्हाला हा एवढासा म्हणजे कोंबडी कापायचा भाग बघायचा नसेल तर 1 ते 2 मिनटं व्हिडिओ पुढे घेऊ शकता, कारण मी पण तो भाग ब्लर करणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल ह्या बाहुल्या कसल्या, तर इथल्या देवाची महती आहे अशी की आपल्या शरीराचा जो भाग दुखतो त्या भागाचा नवस देवाला केला जातो. म्हणजे ही मातेची प्रतिकृती तिथे नवस म्हणून फेडली जाते. आज आपल्याला देवदर्शन झाले नाही, त्यामुळे आता आपण उद्या पुन्हा येऊ देवदर्शन करायला. नमस्कार मंडळी. तर आज आहे दुसरा दिवस जत्रेचा आणि कोपऱ्यात पाहू शकता अशी गर्दी काल इथे होती आणि आज पूर्ण रस्ता रिकामी आहे.
इथे आल्यावर आम्हाला जो भाविकांचा गर्दीचा लोंढा मिळाला तो हा असा होता. आणि आज पूर्ण रिकामी आहे आणि पूर्ण शांत आहे. त्यामुळे आम्हाला दर्शन व्यवस्थित होणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित माहिती देता येईल आम्हाला. चला तर जाऊया वरती. आणि आज आपण बाईक घेऊन वरती जाणार आहोत. इथपर्यंत बाईक जाते. चला जाऊया. तर आता आपण पोचलोय. इथे आता आपण बाईक लावूया आणि मग पुढे चालत निघूया. कारण पुढे बाईक नेणं शक्य नाही आहे. त्यामुळे इथे बाईक पार्क करून पुढे आपल्याला चालत जायचं आहे. इथून आपल्याला पुढे पायी जावं लागेल. पुढे पायऱ्याही आहेत आणि मुख्य रस्ता डांबरी रस्त्यापासूनचं हे वरचं अंतर जे आहे जवळपास 800 ते 900 मीटर असेल. तेवढं आपल्याला वर चालत चढवून यावं लागतं. आणि अर्ध्यात वर आल्यावर इथून पुढे पायऱ्या आहेत. आणि काल एवढी भाविक होती ना इथे की सगळा खाली मातीचा रस्ता सगळा धुळा झाला आहे. त्यामुळे एवढा त्रास होतोय चढायला सुद्धा की माती एवढी ठिसूळ झाली. सावकाश सावकाश चढावं लागतंय. आणि ह्या पायऱ्यांपर्यंत कसे बसे पोचलोय. इथून पुढे छान आहे. चला बघूया वरती. थोडा वेळ पायरी मार्गाने चालल्यावर समोर दिसतं श्रीदेव घोडेमुख देवस्थान. छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे आणि इथलं वातावरण तर खूप छान आहे. तर आता आपण पोचलो आहोत श्रीदेव घोडेमुख मंदिरामध्ये. खूप छान असं मंदिर आहे. हे आहे श्रीदेव घोडेमुख यांच्या मंदिराचा गाभारा. जत्रेनिमित्त पूर्ण फुलाने भरून गेलाय आणि मंदिरही खूप छान सजलंय. बघू शकता छान सुंदर सजलेलं आहे श्रीदेव घोडेमुखाचे मंदिर. वर गेल्यावर मंदिर परिसरात थोडासा कचरा दिसून आला. पण एवढी लोक येणार एवढी जत्रा भरणार तर हा कचरा होणारच होता. 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेला तसेच भक्तांच्या हातकेला धावणारा व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीदेव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाची प्रतिकृती दान करण्याची प्रथा इथे आहे. तसे केल्यास त्या अवयवाला असणारे दुखणे कायमचेच थांबते असे भाविक स्वतः सांगतात. हे असं मग दान केलं जातं नवस फेडण्यासाठी. पाहू शकता ह्यात वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या आहेत मातीच्या. घर आहे, पाळणा आहे, हातपाय आहेत आणि हे या झाडाच्या खाली नंतर ठेवलं जातं. तिथेच ही छोटीशी मूर्ती दिसली शिवपिंड. काल आम्हाला इथे येता नाही आलं कारण आम्ही उशिरा आलो आणि त्यात तरंग खाली गेल्यानंतर देवस्थान बंद झालं. पण काय म्हणतात ना की देवाला आमच्याकडून सेवा करून घ्यायची होती म्हणून त्याने आम्हाला काल वर येऊ नाही दिलं आणि त्यामुळे आज आम्ही दर्शनाला आलो तर आमच्याकडून देवाने त्याची सेवा करून घेतली. खरंच खूप भाग्य आहे आमचं की आमच्या हातून ही सेवा झाली देवाची. खरंच खूप बरं वाटलं की कुठेतरी आमचा हातभार लागला. काल जर आम्हाला वर यायला मिळालं असतं तर आज आम्ही पुन्हा आलो नसतो दर्शनासाठी.
पण काल दर्शन मिळाले नाही म्हणून आज पुन्हा आलो दर्शनाला आणि आमच्या हातून हे कार्य झालं. खरंच देवा तुझे आभार, आमच्याकडून तुझं हे कार्य करून घेतलंस. मंदिराचे पुजारी आले होते, त्यांनी देवपूजा केली. त्यानंतर हे असं दृश्य होतं. खूप छान सजलेलं मंदिर, गाभारा आणि सुंदर असं मंदिर पहा, खूप मनमोहक आहे. आणि इथला परिसर तर मन वेधून घेतो. शांतता आहे, त्यामुळे मला एक शांती मिळते. आता जाणून घेऊया पुजाऱ्यांकडून इथल्या देवाचे महत्त्व. नवरे कुटुंबाचं मान असा हां हो असे सगळ्या व्यक्तीचे 65 दिवस हां नवरे कुटुंब माका म्हणजे एक जबाबदारी व्यक्त म्हणा, एक देवाची सेवा हां म्हणून तुमका सगळ्यांच्या वतीन तो आम्ही करते. ओके माझ्या गावडे कुटुंबाच्या वतीन ही लक्षात नाही. ओके. मी 365 दिवस 6 वाजता येऊन पूजा करते. सकाळी सकाळी माझ्या घराकडे मंदिर असा हां आमचा कुलदेवचं मंदिर आहे. तिसर आमचे सगळे धार्मिक कार्यक्रम तिसर होतो. गणपती आमचं एकच 12 गावडे म्हणून हां सगळे तिथं देवपूजी पूजा केल्याशिवाय इकडे येत नाही. पहिली ती पूजा ती करतास. पूजा सकाळी उठते 5ला. हां. ती पूजा बरोबर 5:30 करतोय. हां 5:30 ती पूजा आल्यानंतर 5:30 वाजता बरोबर 6 वाजता 6:30 वाजता इसर येते. हां. ती पूजा आल्यानंतर आवडते. ती ओके. पूजा करून मी इसर माझ्या मंदिर ह्या येऊन रोज कंटिन्यू हां पूजा करून माझ्या पूजा झाली का मी माझ्या घराकडे म्हणजे घरी जाते. पुन्हा करायला जातं. नाश्ता बिष्टा करते, माझा पाहिजे काम करते. परत मी 11 वाजता लोकांच्या भक्तगणांचे प्रसादासाठी म्हणजे कौल लागतात. हो, म्हणजे- 14 कौल लागतात म्हणजे रोजचे रोजचे. रोजचं. बुधवार रविवार बंद ठेवते, खाली असतं. हां इतर दिवसात 11 ते 1 पर्यंत प्रसाद टाइम ठेवते. ओके. माझ्या झाल्यानंतर लोक प्रसादाक 1 ते 11 पर्यंत गोव्यातून 1 ते 11 म्हणजे टाइम ऍडजस्टमेंट होईल हा. तसं लोकांचो माझो हां त्याप्रमाणे मी सगळे प्रसाद म्हणजे असं लागतं की याचं नवसा पावणार देऊ, हो. नारळ कोंबडं साखर. म्हणजे इतर दिवशी पण फेडू शकतात. होय. इतर दिवशी म्हणजे जत्रा सोबत. जवळजवळ महिन्यात ना असे नवसाची हां महिन्यात बुधवार रविवार शुक्रवार असे जवळजवळ 100 कोंबे येतात. आठवड्यात 100-150 कोंबडं येतात. हा. नाही महिन्यात. ओके. महिन्यात. हो 150 कोंबडं तरी येतात नवसाचं. ओके ओके. 150 प्रमाणे वर्षाचा हिशोब घाला. 10 महिने चालू. श्रावणात 2 महिने बंद. श्रावणात गणपती जाई पण बंद असतं की कसं? बंद प्रसाद बंद हा, सगळं बाकी- नवसमान बंद श्रावण. ओके ओके. दसरे झाले का चालू. तर याची छाती अशी आहे की असो इको जरी लोकांनी तिथून मुंबईसून म्हणा कोचिन अशी कामं झालेली आहेत लोकांची. हां पूर्ण लोकांचा स्वतःहून माका म्हणजे कसे देवाक शोधू येतो तिथून असे पेपरमध्ये ओके. म्हणून तिकडनं ज्या ठिकाणी असतील काय काम असतात लंडन म्हणा नको आता दर वर्षासून 5 वर्षांनी लंडनचे माणूस विमानाने तरी सर हां आपले भारतीय लोक जवळजवळ नाही म्हटले 30-40 लोक 5 वर्षांनी. म्हणजे तो नवस आपण आपल्या घरातनं बोललो तरी चालतं. हो बोललो म्हणजे कामासाठी जरी पावतात. ओके. आणि ते लोक नंतर घेऊन येतात तिथं. आणि फक्त ग्रामस्थांनी बोलत असं ना, बाहेरच्या माणसांनी कोणी बोललं बोललं तरी तरी पावतात. पावतात. असे ते ग्रामस्थ लोक घेऊन येतात आणि शोधित येतात. ओके. माझा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे ह्या करून घेऊन येतात ते. हां असे ते लोक चीन गोवा गुजरात उत्तर प्रदेशचे लोक युपी म्हणजे बरेचसे लोक तिकडनं पण युपी वगैरे तिकडनं म्हणजे मिळतं. म्हणजे माझा इथलं अनुभव म्हणजे असा. देशच नाही तर ते विदेशात पूर्ण पूर्ण लोकं देशातच येऊन देशभरात झाला म्हणजे तो हो. युपी वन गेला म्हणजे देशभरात झाला तर. बरोबर देशभरात झाला. आज म्हणजे इतकी त्याची ह्या असा ओके. देवाची छाती आहे म्हणजे एकदम जरी रस्त्यात कोणी हाक मारलो गाडीवाल्यांना काही प्रसंग येलो हां रस्त्यापासून गाडी बाहेर जाण्याच्या रस्त्यावर येतात. ओके ओके. इतकं असं रात्रीच्या प्रसंग तिकडनं नवस करून मग नवस फेडू इकडे गेले. नंतर आणि म्हणजे असं एका वर्षात फेडू की कधी फेडलो तरी चालतं असं असं लक्षात हो कधी फेडू 1 वर्षात फेडू 2 वर्षात फेडू फक्त लक्षात ठेवू का होता. लक्षात ठेव. बरोबर. तर मोठ्यात मोठं मान खायचो व बकऱ्याचो हा. बकऱ्यापेक्षा बकरो म्हणजे कोण मोठं का मान बकरे देतात. मोठं मान. हां तुझं अमुक काम झाला काय झालं तर तुझं बकरो दो म्हणा. आणि याची मूल बाळ कोणाक न जाता तर पाळणा घालतात. हां. नवस बोलतात पाळणा घालते नरक त्याच्या मूल बाळ होता. आणि त्यात एक बाईचं हे आता ते कसं बाईचे अंग दुखता असो काही शारीरिक पाय त्रास हा काय असा
त्याच्या आधी ते मातीची प्रतिमा घालतात. ओके, चेहरा वगैरे म्हणजे ते मातीची प्रतिमा घालतात. म्हणजे आपण आपल्या शरीराचा जो अवयव दुखता हो. त्याचा आपण फक्त जो आपण मागणा केल्यानंतर बरा झाल्यानंतर तो अवयव आपण दान करतो असतो. बरोबर. ओके ओके. अशी तिची ह्या असा शांती ह्या देवाची असा की इतक्या देवाचा एक प्रामाणिकपणा म्हाका आमच्या पूर्वी आमचे भाऊ करत, हा, त्याच्यानंतर मी करतोय माझ्यावर जबाबदारी दिल्याने नित्यनेमाने आम्ही तर काम करतो. तुमच्या आजोबांपासून किती अगोदर? आजोबा पंचोबापासून आजोबापासून चालू असा. ओके, पिढ्यानपिढ्या चालू असा. तर किती जरी प्रसंग येलो काय येलो तरी असं नवसाक पावणारो याची इतकी आसा. कारण म्हाका बरेचशे लोकांचे अनुभव येयले की जो इथं येऊच्या आधी बाहेरसून पावता ते लोक इथं येतात. ओके, म्हणजे अगोदर तिकडे नवस पडून तिकडे पावलेलं मग ते फेडून चेन्नईचा माणूस चेन्नईचा माणूस शोधून दिलो सर. ओके, त्यांनी पेपर मध्ये वाचून नवस बोललो. आता मला असं असं काम झालं मी नवस घेऊन येले. हा, चेन्नईच नेलो. हो, 365 दिवस आम्ही तिचे धार्मिक कार्यक्रम काम जत्रा मोठी त्याची. सकाळी 7 वाजता आम्ही 6 वाजता पूजा करून येतो. जत्रे दिवशी पूजा करून येलो सगळं आमचं नारळ केळी नवस. संध्याकाळी देव येतात माटोंडसून देव येतात. मातोंडीचं कुठचं मंदिर? सातेरीच्या मंदिरात देव तरंग येतात. ती 4 वाजता 4:30 ते 4 वाजता 5 वाजता येतात. तिकडनं किती वाजता निघतं सातेरी मंदिरात? 2-2:30 वाजता निघतात. तिकडं निघतं. आणि ते अंतर किती येतं? 4:30-4:05 पर्यंत येतात. त्या मंदिर आणि ह्या मंदिर अंतर किती आहे? 5-10 किलोमीटर. 10 किलोमीटर, 7 किलोमीटर अंतर. ओके, त्यांचा कामच काय निसती सर पूजा करून करून काम नसते. देव आणणार देवाचं काम करून आपले नेणार, भेट घालून त्यांची जबाबदारी. भेट घालून वगैरे आपलं काम करून विक्याच त्याच्यावर काही नाही. हा, म्हणजे आणि जत्रा ते आल्याशिवाय पूर्ण होत नाही ना? नाही, जे ते तरंग काढली काय जत्रा संध्याकाळी कोंब कापलो काही पुरी झाली पूर्ण झाले. अशी ती ह्याची आहे. गावडे कुटुंबाचे कोणाचाही मान नाही सर. ओके, या देवस्थानाकडे कोणाचाही मान नाही. बरोबर. आणि 365 दिवस अशी सेवा असा मी एक आठवड्यापासून माझ्या ऍडजस्ट प्रमाणे मी ते टाइम देते. माझा घरचा काम करून मी ते टाइम देते. तुम्ही काम वगैरे कुठला काय? आम्ही शेतीच काजी आंबे असं सकाळ शेती आमची आमचा व्यवसाय. बाकी काय नाही. बाकी काय इन्कम. आणि जत्रे दिवशी सकाळपासून काय कार्यक्रम असतो? म्हणजे कसं? साखर नारळ केळी हो हे सगळे नवस पेडले संध्याकाळी 4 वाजता कोंबडो कापायचं काम. ओके, ते दिवसभर कोणचे नवसाचे कोंबे असे नाही म्हटलं तरी 1,500-2,000 कोंबडे येतात नवसाचे. ओके, अशी त्याची साधारण किती कोंबडे तरी कापले जातात? 50-60 कोंबडे कापले जातात सगळे. होतील एका दिवसात जत्रेच्या. म्हणजे जास्त करून संध्याकाळी 4 नंतर कापणारे जवळजवळ नाही म्हटले तरी 40 लोक असतात कापूसाठी कापण्यासाठी. म्हणजे गावातलेच. आणि ते आता ते जे हे नेतात मान वगैरे ती घेऊन जातात ना लोक आपले गावातले. ते आमची टकली गावातले आमचे गावडे कुटुंब टकली देवाचं मान नेतात. ते धड नेतात कापून. हा, म्हणजे डोका इकडे आणि फक्त धड तिकडे. नवस बोलणारे वगैरे असे धड घेऊन जातात आणि टकली मानेपासून पुढचा भाग जो असतो तो तुमचे इथले लोक घेऊन जातात. आणि ते जे होत ते टकले वगैरे असतात ते काय करतात? म्हणजे आमचे गावडे कुटुंब प्रत्येक प्रसाद घरात बनवतात. घरात म्हणजे घराघरात म्हणजे फक्त डोक्याचं त्यांचे मुंबई खाली वगैरे प्रसादी म्हणत येतात आपल्या माणसांना असं त्याच्यात. आणि प्रसाद कायम प्रसाद चालू. एक बुधवार रविवार बंद खाली असतं. म्हणजे त्या खालच्या मंदिर कोंबडे घेऊन येतात खालच्या मंदिरात. इतर देवाचं काम असलं तर बंद असतात पण बाकी आठवडे सगळे दिवस चालू असतं साधारणपणे. आणि मंदिर बंद कधी वगैरे असं काय नाही ना? असं बंद कधीच नाही. ते सगळे जे काय नवस वगैरे बोलतात ते खालून बोलतात. खालून नाही बोलतात, वरही बोलतात. ते जरी बोला मी बोलण्याचा उद्देश का बाहेर असं जो कोण मुंबई म्हणा नको गोवा म्हणा गुजरात लावून तिथून नवस बोलतात असे लोक बरेच बोलतात आणि नंतर इथे येतात. कारण माझे 18 वर्षाचा अनुभव होत लोकांबरोबर आलेले अशी तिची. बाकी काय नवसा पावणार सगळं असं पावता नवसा. तर ही आता आपण तुमचं नाव काय बोललं? गावडे संभाजी गावडे यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे आणि आपल्या या देवाबद्दल. चाळे ना? चाळे. हा, म्हणजे हे गोडो मान. हा, कोणी जरी नारळ कोंबडा आणलं तर ह्याला साखर केळी किंवा नारळ आणतात. हा, पावा ह्याचा गोडा ह्याचा कोंबडा चालत नाही. हो, ह्याचं 360 खाली चाळो. हा,
हो तुझं चाळ्याचं मान आहे तिथं ओके ओके. म्हणजे हा शंकर आहे बरोबर असं म्हणजे देव. म्हणजे शंकराबरोबर जी आपण म्हणतो हो, की चाळे, हा, भूता, त्याचे प्रेता चाळे. वगैरे सगळा शंकराक ह्या असतात, हेच प्रिय असतात. काम हेच म्हणजे काय त्यांचे जे याचं काम- चाळे वगैरे होते ते हा, ह्या ते- देवळाच्या आपल्या खालच्या खालचे भागात. चाळे असं म्हणजे कोंबडं वगैरे आपण वरती नाही कापत इथे. वरते कापत या वरते आवारात आणत आपण कापत आणत नाही. पण नाही हा म्हणजे ह्या मंदिराच्या बाहेरच्या खालती ह्या आवारात आपण काहीच नाही काही करत. झाडच म्हणजे नाही. मंदिराचे पुजारी संभाजी गावडे यांनी खूप छान माहिती दिली, त्यांचे आभार. अजून काही या देवस्थानाबद्दल काही गोष्टी ऐकायला येतात. त्यावरून असं कळतं की एक सत्पुरुष सरदार जे सावंतवाडी संस्थानात सेवा बजावत, ते जेव्हा आपल्या घरी परतायचे तेव्हा नावेलीची सीमा ओलांडून मातोंड पेंडूर गावात प्रवेश करायचे तेव्हा त्यांचा घोडा थपकून उभा राहायचा आणि तो काही केल्या पाऊल उचलत नसायचा. आणि जेव्हा ते घोड्यावरून खाली उतरायचे तेव्हा तो घोडा चालू लागायचा. सतत त्यांना ह्या गोष्टी वारंवार होत झाल्याने त्यांनी त्यांच्या गुरूंची सल्लामसलत केली आणि त्यानंतर श्री शंकराच्या ह्या रूपाबद्दल दृष्टांत झाला. आणि तेव्हा श्री घोडेमुख देवाचे लिंगरूपी पाषाण डोंगर माथ्यावर घनदाट वनात शोधून त्याने तिथेच स्थापन केलं आहे. घोड्यामुळे या दैवताची प्राप्ती झाली, त्यामुळे या दैवताला घोडेमुख असे संबोधलं गेलं. मातोंड मेंढूर गावात कोणालाही अश्वारूढ होऊन येता येत नाही किंवा ग्रामस्थांना तिथल्या स्थानिकांनाही घोड्यावर बसणं निषिद्ध आहे, कारण यामुळे देवाचा अपमान होऊ शकतो अशी इथली श्रद्धा आहे. त्यामुळे या गावात कोणीही अश्वारूढ होत नाही. ज्या वनात श्री घोडेमुखाचे वास्तव्य आहे त्याला युवराचे रान असंही नाव होतं, पण श्री घोडेमुख देवस्थान स्थापन झाल्यावर त्याच्या नावानेच हे जंगल ओळखले जाऊ लागलं. तुम्ही नक्की एकदा या देवस्थानाला भेट द्या, खूप छान आहे. आणि कृपया इथे आल्यावर इथल्या देवस्थानाचं पावित्र्य जपा. धन्यवाद. चला आता आपण परतीचा प्रवास करूया. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक फॉलो, लाईक्स खूप प्रेरणा देत असतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.